नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपले नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करतोय राशीचक्रातल्या 6व्या म्हणजे कन्या राशीसाठी एप्रिल 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपण नेहमीच सांगत असतो ते म्हणजे चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेतो आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही. कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत, कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे, त्यानुसार आणि त्यानुसारच दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे आपल्याला अनुभव मिळताना दिसत असतात. कारण आपण राशीबद्दलची माहिती घेतो, तुमची प्रत्येकाची वैयक्तिक कुंडली ही वेगळी असते, हे विसरून चालणार नाही. परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम आपल्या कुंडलीनुसार राशीला मात्र अनुभवायला मिळतात. आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन या व्हिडिओच्या सांगितलेल्या माहितीच्या अनुषंगाने. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार कसे राहतील आणि कोणते असतील. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या एप्रिल महिन्यामध्ये शनी आणि मंगळ ग्रहांची शुभयुती कुंडलीच्या 6व्या घरामध्ये 23 एप्रिल पर्यंत होणार आहे, म्हणजेच झालेली आहे. 6वं घर हे शनी, मंगळ आणि राहू या ग्रहांसाठी विशेष शुभकारक समजलं जातं ज्योतिषशास्त्रात. शत्रू हंता असा तो योग तयार होतो जेव्हा यापैकी एक ग्रह जरी 6व्या घरात असेल किंवा गोचर भ्रमणाने आला असेल. यावेळी तर प्रत्यक्ष मंगळ आणि शनी हे दोन ग्रह 6व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहेत 23 तारखेपर्यंत. 6व्या घरावरून ज्योतिषशास्त्रामध्ये कर्ज, गुप्त शत्रुपीडा, शारीरिक रोग, शेजार धर्म, हाताखाली काम करणारा नोकर वर्ग याविषयीची माहिती घेतली जाते, अभ्यास केला जातो. त्यामुळे साहजिकच शनी मंगळ ग्रहांच्या या शुभ योगामुळे कर्जातून मुक्तीचा मार्ग, आर्थिक विवंचनेतून बाहेर येण्याचा मार्ग या काळात प्रशस्त होताना दिसेल. एक प्रकारे जीवनातली आणि कार्यातली संघर्षाची जी काही परिस्थिती आहे ती कमी व्हायला ही वेळ उत्तम राहील. म्हणजेच आर्थिक प्रगतीच्या मार्गाचा परिचय होऊन आर्थिक सुबत्ता वाढवणारे योग साहजिकच या काळात निर्माण होताना दिसत आहेत. विशेष करून व्यापार, व्यवसाय, नोकरी यामध्ये आर्थिक वाढीचे योग निर्माण होऊन हातामध्ये चांगला आणि मुबलक पैसा सुद्धा खेळायला लागतो आणि लागेल. अर्थात या पैशाचा योग्य विनियोग करणं, असलेलं कर्ज वेळेमध्ये फेडणं यासाठी मात्र आपल्याला अवश्यपणे करायचं आहे. नियोजन त्यासाठी मुद्दाम करा. त्याचबरोबर भविष्यासाठी असा हा आलेला बक्कळ पैसा, चांगला पैसा योग्य ठिकाणी अवश्य गुंतवणूक करून ठेवा. कारण दिवस सगळेच सारखे नसतात. म्हणजेच आपल्या डोक्यावरची विवंचना आणि चिंता आपोआपच भविष्यामध्ये कमी करताना तुम्ही स्वतः कारणीभूत ठराल. बऱ्याचदा व्यवसायाच्या ठिकाणी हाताखाली काम करणाऱ्या नोकरांचा प्रचंड त्रास होत असतो. उदाहरणार्थ नेमकं कामाच्या वेळी नोकर चाकर मंडळी नोकरी सोडून जाणं, रजेवर जाणं, चांगले नोकर न मिळणं, नोकरांच्या अवास्तव मागण्या यामुळे बरेच व्यावसायिक आणि व्यापारी मंडळी अगदी मेटाकुटीला आलेली असतात. या महिन्यामध्ये होणारा हा मंगळ शनीचा शुभयोग योग्य नोकर चाकर मिळवणं यासाठी शुभ मानला जाईल. तेव्हा अवश्य तो शोध घ्यायला हरकत नाही. तेव्हा अशी काही आपली सुद्धा जर गरज असेल नोकर मंडळींची हाताखाली काम करणारे, तर अवश्य या योग्य नोकर चाकराची माहिती घेण्यासाठी, नियुक्त करण्यासाठी ही वेळ शुभ आहे. त्यामुळे अवश्य शोध घेऊ शकता. तर मंडळी हीच ती वेळ आहे आपल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी. अर्थात त्यासाठी वाद आणि मारामाऱ्या न करता सुद्धा कसं तर आपल्या कामाचा आवाका वाढवणं, आपल्या कार्याची गुणवत्ता वाढवणं, आपल्या यशाचा मार्ग वाढवणं या दृष्टीने सुद्धा तुम्ही विरोधकांवरती सुंदर मात करू शकता. आणि आपल्या व्यावसायिक यशाचा आणखीन जो काही चांगला वाढ आहे, आलेख आहे तो वाढवू शकता. शिवाय 7व्या घरातील 24 तारखेपर्यंत आलेला मीन राशीतला शुक्र सुद्धा आपल्याला मदत करतोय आपल्या व्यावसायिक वाढीसाठी, वृद्धीसाठी. जुन्या रखडलेल्या पैशाची कामं या काळामध्ये मार्गी लागायला सुद्धा मदत मिळणार आहे. अर्थात तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. तर जुनी रखडलेली येणी, उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी आपले अवश्य जोरकस प्रयत्न करा आणि त्याचं नियोजन चांगलं करा. कारण चांगली फळं त्या दृष्टीने मिळणारा आर्थिक लाभाचा शुक्राचा हा महिना असणार आहे. शुक्र ग्रह हा आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असून 24 एप्रिल पर्यंत मीन राशीमधून म्हणजे त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण सुरू करतो आहे, राहत आहे, जे आपल्याला आपल्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवायला, आर्थिक चिंता कमी करायला, आपल्या कामातून आर्थिक लाभ वाढवायला खूप सुंदर रीतीने मदत करताना दिसेल. तसेच व्यवसायासाठी काही नवीन गुंतवणूकदार, नवीन इन्व्हेस्टर यांच्या शोधामध्ये असाल, बँक लोन वगैरे करणार असाल तर अवश्य कामाला लागू शकता. यश मिळवून देणारी ग्रहस्थिती या महिन्यामध्ये तयार झालेली आहे. त्याचा अवश्य आपण लाभ घ्यायला पाठीपुढे पाहू नका, तर व्यवस्थित नियोजन करा.
जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ मिळत असेल या काळात तर अवश्य आपला प्रॉफिट बुक करून घ्या, कारण अशी संधी वारंवार मिळत नाही. परंतु हे सगळे व्यवहार करतेवेळी योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला मात्र बिलकुल विसरू नका. कारण राशीला आठवा म्हणजे अशुभ गुरुभ्रमण सुरू आहे हे विसरायचं नाहीये. कारण बऱ्याचदा काही निर्णय हे लोभाला बळी पडून घेतले जातात. अशा वेळेला अशा लोभापासून मात्र आपल्याला थोडं सावध राहायचंय आणि लांब राहायचंय. नाहीतर फसवलं जाण्याचा सुद्धा योग फायद्याबरोबर बुधग्रह निर्माण करतोय आपल्या कुंडलीसाठी. कारण तो 9 एप्रिल नंतर आपली राशी बदलतोय. बुधग्रह राशीला 7व्या घरातच येतोय 9 एप्रिल नंतर, पण त्याच्या मीन राशीमध्ये, आणि मीन ही बुधग्रहाची नीच राशी. त्यामुळे सांभाळा, फसवणूक होणार नाही याची खात्री करूनच व्यवहार करावे लागतील. त्याच्यामुळे एकीकडे फायदा आहे आणि चुकलं तर नुकसान. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही नवीन लोकांबरोबर तसेच जुन्या लोकांबरोबर सुद्धा आर्थिक व्यवहार या काळात करताना सावधानता ठेवा आणि सावधानतेने वागा. शक्य झालं तर या काळामध्ये उधारी, उसनवारी यांच्या संदर्भात कामं न केलेलं उत्तम राहील. व्यवहाराचा हा सल्ला नुसता व्यापारी वर्गाला नाही बरं का, सगळ्यांनाच आहे, आपल्या राशीच्या प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे अवश्य लक्षात ठेवा. मंगळ शनीचा हा शुभ योग जी मंडळी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, मशिनरी, ऑटोमोबाईल, जमिनीचे व्यवहार, शेतीपूरक व्यवसाय, शेतीची कामं, जमिनीची कामं यांच्यामध्ये जे लोक आपल्या राशीची कार्यरत आहेत त्यांना विशेष लाभ मिळवून देणारा आहे. मात्र जी मंडळी जमिनीच्या, घराच्या, वास्तूच्या व्यवहारामध्ये एजंट, मध्यस्थ म्हणून काम करतायत त्यांनी मात्र 9 तारखेनंतर आपल्या कामावर जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर कामाच्या माध्यमातून नुकसान होऊ शकतं, चांगली कामं हातातून निसटू शकतात, तेव्हा काळजी घ्या. शनी मंगळ ग्रहांचा संबंध आपल्या कुंडलीनुसार 5व्या आणि 3ऱ्या घराशी येत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालखंड शुभ परिणाम देणारा राहणार आहे. तर नात्यांमधील गोडवा वाढवायला हा महिना मदत करेल. काही नवीन नातेसंबंध सुद्धा निर्माण होण्याचे योग जुळून येत आहेत. मुलांच्या दृष्टीने पालक म्हणून घेतलेले व्यवहाराचे निर्णय आनंद देतील आणि मानसिक समाधान सुद्धा देतील. 3ऱ्या घराचा संबंध कामानिमित्ताने प्रवास घडवेल. थोडे लांबचे नसतील पण जवळपासचे असतील. तर कार्यामध्ये भावंडांची साथ मिळायला महिना चांगला आहे. 7व्या घरातील शुभ आणि उच्च राशीमधला शुक्र ग्रह वैवाहिक जीवनातला आनंद, सुख, समाधान हा द्विगुणित करताना दिसेल. जोडीदाराच्या जीवनामध्ये आणि कार्यामध्ये सुद्धा आर्थिक सुबत्तेचा हा काळ राहणार आहे. विवाह स्थानातील शुक्र ग्रह मनासारखा जोडीदार मिळवून देण्यासाठी विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा मदत करणार आहे. तर जुळून आलेल्या विवाह प्रसंगात विवाहाची बोलणी करायला सुद्धा ही वेळ शुभ आहे. मात्र राहू आणि शुक्र यांची युती याच 7व्या घरामध्ये झालेली असल्यामुळे लज्जित दोष उत्पन्न होतो. अशा वेळी अनैतिक संबंध आणि कार्य यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. तसेच बुधग्रह सुद्धा याच स्थानातील मीन राशीमध्ये नीच राशीची फळं देतो. त्यामुळे व्यवहारात कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा अवलंब करू नका, टाळा. कामातील सचोटी आणि प्रामाणिकपणा यांची कास बिलकुल सोडू नका. म्हणजे परीक्षा आहे या महिन्यात. मात्र हे सगळं असलं तरी बुधग्रहाचे नीच राशीमधून आणि गुरुग्रहाचं अष्टम स्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्या मनातील संशयाचं धुकं निर्माण करायला सुद्धा मदत करणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्याच माणसांवर, आपल्याच कामावर संशय निर्माण होऊन मनामध्ये द्विधा मनस्थिती सुद्धा निर्माण होऊन मानसिक त्रास थोडासा वाढताना दिसतो आहे. अशा वेळी आपल्या आराध्य देवतेचं सतत स्मरण करा, नामस्मरणामध्ये राहा. त्यामुळे आपल्यावरचा स्वतःचा विश्वास वाढायला मदत होईल, कमी होणार नाही. आपल्या राशीच्या ज्या मंडळींना आधीपासूनच मानसिक त्रास आहे, डिप्रेशन वगैरे वरती जर औषध उपचार चालू असतील तर मात्र या काळात आपल्याला गरज आहे डॉक्टरी सल्ल्याची आणि पथ्य पाण्याची. शरीरातील वात विकारांवरती लक्ष ठेवायचंय. त्यामुळे वातुळ पदार्थांपासून आपल्या मंडळीने लांब राहायचंय. रात्रीची झोप जरा वेळेत घ्या. 24 तारखेनंतर 8व्या घरामध्ये येणारा शुक्र आणि त्या ठिकाणी आधीपासून असलेला रवी आणि गुरुग्रह आपल्या खर्चामध्ये थोडी वाढ करताना दिसेल. तेव्हा खर्चावर लक्ष ठेवा. विशेष करून या काळात आपल्या आरोग्यावरती खर्च वाढताना दिसतो आहे. मंडळी, येणारा मे, जून, जुलै हे जे 3 महिने आहेत ना, हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरची दिशा, पुढील उच्च शिक्षण यासाठी निर्णय घेण्याकरता अत्यंत महत्त्वाचे महिने असतात. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये नक्की काय अडचणी राहतील, नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला यश आहे, आणि यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजेच कुंडलीचा अभ्यास आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते याविषयीचे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. त्यांची लिंक ना मुद्दाम खाली दिलेले, अवश्य जाऊन ते पहा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल
आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, वास्तूचं परीक्षण निरीक्षण आणि वास्तू किती चांगली आहे शुभ अशुभ, तर त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाशी संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून संपर्क साधा आणि माहिती घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन, आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे जे कुंडली मार्गदर्शन असतं हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो. चला, शेअर मार्केटची गुंतवणूक काय बरं म्हणते, तर फायनान्स, पॉवर, IT, केमिकल, इन्फ्रा, ऑइल, स्टील, इलेक्ट्रॉनिक, इंजिनिअरिंग हे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील गुंतवणुकीसाठी. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना राहतो आहे आपल्याला सगळ्या बाजूने लाभाचा. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. तर मंडळी, ही होती सगळ्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, मानसिक राशी भविष्य जेव्हा आपण ऐकत असतो ना त्यावेळेला गोचर भ्रमण चंद्राचा अभ्यासणं फार महत्वाचं असतं. चंद्राचे एका राशीमधून दुसऱ्या राशीमधून होणारं गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसाचं असतं. अगदी 2.25 दिवसांनी चंद्र आपली राशी आणि आपलं घर स्थान बदल करत असतो. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र सगळ्याच 12 राशीतून आणि 12 घरातून गोचर भ्रमण करत असतो. आणि हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं किंवा 12वं असतं तेव्हा त्या दिवसामध्ये आपल्याला प्रचंड काळजी घ्यायची असते आपल्या व्यवहाराची, आपल्या आरोग्याची, करत असलेल्या कार्याची. आणि अशी जी काळजी आपल्याला या महिन्यात घ्यायची आहे, म्हणजेच चंद्र जो आपल्या राशीपासून 6वा, 8वा आणि 12वा राहणार आहे तो म्हणजे 5, 6, 9, 10, 18, 19, 20 या तारखांना. त्यामुळे या तारखा आपल्यासाठी आहेत सावधानता ठेवण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या. चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये राहणार आहे 1 ते 4, 7, 8, 11 ते 17 आणि 21 ते 30 या तारखांमध्ये. त्यामुळे जे काही महत्वाचे निर्णय, मौल्यवान गोष्टींची खरेदी आणि महत्वाच्या गाठीभेटी करायच्या असतील तर या काळात अवश्य प्लॅनिंग करू शकता. या महिन्यातले शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे मात्र 5 पाठ करायचे अगदी रोज. बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण अवश्य करा मानसिक शांततेसाठी आणि एकाग्रतेसाठी. तर मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीची या महिन्यातली माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. मंडळी, आपण ही जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी चैतन्य लहरी, ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आहे, त्याचा वापर कसा करायचा ही माहिती सुद्धा संकलित केलेली आहे. आपल्याला हे पुस्तक मागवायचं असेल, अगदी भारतात कुठेही असाल तर 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसंच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा जर मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट्स किंवा त्याच्यातली ऑर्डर आपण अवश्य बुक करू शकता. तर मंडळी, ही होती कन्या राशीची एप्रिल 2024 महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती. मंडळी, पुढच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे कन्या राशीनंतर येणारी राशी चक्रातली 7वी शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणारी तूळ राशी एप्रिल महिन्यासाठी कशी असणार आहे. तर मंडळी, कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.